नमस्कार मित्रांनो, आता आमची वनौषधीची टीम आपण पाहतात हे जयवंत दिवाणे म्हणून आहेत. गेरशे गावचे शेतकरी आहेत. यांना शेती आधारित पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आणि ॲग्रिकल्चरचा पंजाबराव देशमुख कृषी आधारित शेतीमधून त्यांना सर्टिफाय पण झालेलं आहे. तर मला वाटलं की चला एकदा आपण त्यांच्या शेतीला भेट देऊया. तेवढ्यात इथे मला थोडी ग्रीनरी दिसली. आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ की त्यांनी नेमकं हे कोणतं रोप लावलं आहे. आणि त्यांच्या हातात एक बॉटल दिसते जी त्यांनी आम्हाला शेती कृषी आधारित त्यांनी दिलेली बॉटल आहे. मग ही कशी काम करते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मग हे कशाचं रोप आहे जयवंत साहेब? हे चवळीच आहे. ओके, मग एकदम ग्रीन दिसते. ग्रीन दिसण्याचं एवढं कारण काय? बघा, मी रोप दाखवतो तुम्हाला आणि एकदम ग्रीन आहे. साहेब, हे ग्रीन एवढं पूर्ण कुठे मला माशी किंवा काय दिसत नाही. याला कारण हे की आपण पेरल्यानंतर याच्यात जीवामृत सोडलं. ओके. आणि शेणखत टाकलं. हा. आणि त्याच्यानंतर आपण फवारणी निंबोळी अर्काची एक घेतली होती. आता ही दुसरी निंबोळी अर्काची फवारणी. लिंबोळी म्हणजे कडुनिंबाच्या लिंबोळ्या येतात त्यापासून बनवलेले औषध. ओके ओके. आणि दुसरं आपण टॉनिक साठी याच्यामध्ये गाईचं दूध, 100 ml गोमूत्र आणि 50 ml गूळ टाकतो. ओके. आणि त्याची फवारणी करतो. ते टॉनिकचं काम करते. म्हणजे 2-3 यांचा त्याच्यातला दुधाचा आणि गुळाचा यांचा काय इफेक्ट होतो? त्याचं ते दुधामध्ये कॅल्शियम आहे, आयरन आहे. ओके ओके. म्हणजे त्यांना ते पोषण दिलं जातं. जे मायक्रोन्युट्रिएंट्स जे लागतात झाडाला आवश्यक असतात, सूक्ष्म अन्नद्रव्ये, त्यांची पूर्तता दुधातून, गुळामध्ये फॉस्फरस आहे, हे सगळे त्याची पूर्तता त्याच्यातून. आणि गोमूत्रामध्ये सगळेच तत्व आहे. आणि लिंबोळी काय काम करते? लिंबोळीमुळे कीटक म्हणजे अँटीबायोटिकचं काम करते. रस शोषक कीटक असतात किंवा फलछेदक, त्याच्यावर सगळं निंबोळी अर्क काम करते. म्हणजे पोषण सोबत सुरक्षा. पोषण हे दूध देतं आणि सुरक्षा हे लिंबोळीचे बिया देतात. आणि फंगस साठी मी छाछ वापरतो देशी गाईच्या, जे मला माझ्या मित्राकडनं प्रोव्हाइड होते. दूध डांगी गाय आहे आपली देशी, वन औषधीच्या त्यांच्या याच्यातून. तर त्याच्यापासून मी छाछ घेतो आणि छाछ मध्ये एक तांब्याचा तुकडा टाकतो. बरोबर. ते बुरशीवर काम करतो. तर स्प्रे मधूनही मारतो आणि जमिनीतूनही सोडून देतो पाण्यातून. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही माझ्या पूर्ण शेत बघू शकता. चवळीचं कसं काय नियोजन झालेलं. आता ते फुल अवस्थेत आलेले, तर तिला आता शेंग पडायला सुरुवात झालेली. ओके ओके ओके. तर मी आता याला एक फवारणी घेऊन आता लगेच पाणी सोडणार आहे. आणि शक्यतो फवारणी ही सकाळी 10च्या आतमध्ये झाली पाहिजे आणि संध्याकाळी 5च्या नंतर. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की जे कीटक असतात संध्याकाळी कीटक ऍक्टिव्ह होतात आणि झाडालाही उन्हाचे त्याचा ताण पडत नाही. जर आपण उन्हामध्ये फवारणी केली तर त्या झाडावर ताण पडतो. बरोबर. आणि मग झाडामध्ये कुठेतरी तो एक त्याला मार बसतो, म्हणजे इजा होते. तर ते न होण्यासाठी आपण शक्यतो फवारणी 10च्या आतमध्ये करायची सकाळी आणि संध्याकाळी 5 वाजल्याच्या नंतर. तर त्याचा चांगला रिझल्ट भेटतो. आणि अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 दिवशी फवारणी झाली पाहिजे, कारण त्या दिवशी अंडे कीटक असतात, ते अंडी देतात. ओके. हा उत्तम. त्यांची उत्पत्ती होत असते. आपण फवारणी केली तर त्यांची ती उत्पत्ती तिथे थांबते. बरोबर. असं म्हणजे ते 2 फवारण्या ते अमावस्या आणि पौर्णिमेला झाल्या पाहिजेत. असं नियोजन करून केलं तर छान प्रकारे आपला कीटकाचा नियंत्रण होऊन. आणि मध्ये मध्ये पक्षी थांबे लावणं गरजेचं आहे. त्याच्याने कीटक खातात पक्षी. ओके. माझे लावायचे राहिले ते लावणार आहे मी आता. शेतकऱ्यांना विनंती आहे की असं बघा, पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर वापरण्यापेक्षा अशी ग्रीनरी सुद्धा नैसर्गिक आणि प्राकृतिक शेतीमधून येऊ शकते. हे एक जयवंत दिवाणे यांनी एक उदाहरण दिलेलं आहे आणि एक त्या सल्लागार समितीवर काम पण करतात आणि लोकांना गाईड करतात. निश्चितच आम्ही जशी भेट दिली तशी बाकीच्यांना पाहणाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा शेतीला भेट देऊन आणि त्यांच्याकडून प्राकृतिक शेती कशी करायची याच्याकडून गायडन्स घ्यावं. नक्कीच. मी जे पण माझ्याकडे जे पण माहिती अवेलेबल. साहेब, तुमचा एक नंबर सांगा ना, म्हणजे कसं आहे लोकांपर्यंत नंबर गेला तर. 8805 52 ओके 4373. ओके. आणि एकदा सांगतो, 8805 52 4373. ओके. हे गेरसे गाव आहे, कल्याण हद्दीत येतं, परंतु वासिन परिसराच्या बाजूलाच हे गाव आहे. ठीक आहे, धन्यवाद.